नमस्कार मित्रांनो. कोरोनानंतर समाजामधल्या नवश्रीमंत वर्गाने शहराच्या बाहेर जागा घेण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. हा नवश्रीमंत जो तरुण वर्ग आहे, जो साधारण 30 ते 40 या वयोगटातला आहे, यांनी विविध शहरांच्या साधारण 30 ते 40-50 किलोमीटरच्या रेडियसमध्ये सेकंड होमसाठी किंवा शेतीची आवड म्हणून शेतजमिनी घेण्यास सुरुवात केलेली आहे. आणि इथेच फसवेगिरी करणाऱ्यांचं फावलेलं आहे. आणि अनेक केसेसमध्ये असं लक्षात आलेलं आहे की अशा लोकांची फसगत झालेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो जमीन खरेदी करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे यावरती आहे. तर मित्रांनो, जमीन खरेदी करताना सर्वप्रथम तुम्ही एक एक्सपर्ट म्हणजे एक वकील अपॉइंट करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण समोरचा एजंट किंवा समोरचा डेव्हलपर किंवा जो मध्यस्थी करत असतो त्याला फक्त आणि फक्त स्वतःच्या कमिशन पुरतंच घेणं देणं असतं. आणि म्हणून तो तुम्हाला नको त्या कमिटमेंट्स, ज्याला मी फॉल्स कमिटमेंट म्हणतो किंवा दिशाभूल करणं म्हणतो, ते करत असतो. जमीन खरेदी करताना सर्वप्रथम तर त्या जमिनीचा इतिहास काढणे, ज्याला आम्ही सर्च टायटल रिपोर्ट म्हणतो, हे काढणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये 1950 सालापासूनचे सातबारे आणि त्या सातबाऱ्यांवरचे सर्व फेरफार हे व्हेरीफाय व्हायला पाहिजेत. त्याचबरोबरीने पब्लिक नोटीस ही देणं अत्यंत गरजेचं आहे. बहुतेक वेळा पब्लिक नोटीस द्यायला क्लायंट लोक काचकूच करतात. पण मित्रांनो, पब्लिक नोटीस हे अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. कारण सर्च रिपोर्ट हा फक्त रजिस्टर्ड डॉक्युमेंटचा मिळतो. अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट, ज्याच्यामध्ये विसार पावती, MOUs किंवा तोंडी केलेले व्यवहार हे दिसत नाहीत. आणि म्हणून पब्लिक नोटीस करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, 2 ते 3 उदाहरणं मी तुम्हाला देऊ इच्छितो. आमचे एक क्लायंट पुण्यामध्ये वेल्हा तालुका आहे. दुर्गम आणि डोंगराळ प्रदेश आहे, पण निसर्गाने अतिशय समृद्ध असलेला परिसर. पावसाळ्यामध्ये तर जसं काय स्वर्गच. आणि मग तिथले एजंट, डेव्हलपर या काळामध्ये जाहिराती करून पुण्या, मुंबई, ठाण्यासारख्या शहरातल्या लोकांना तिथे आकर्षित करतात. तर अशाच आमचा एक पक्षकार आकर्षित झाला आणि त्यांनी घाई गडबडीमध्ये सेलडीड करून घेतलं. मित्रांनो, त्या पक्षकाराला आम्ही सल्ला दिला होता की पहिला सर्च केला पाहिजे, त्याच्यानंतर पब्लिक नोटीस केली पाहिजे, त्याच्यानंतर ॲग्रीमेंट टू सेल रजिस्टर करून 6 महिन्याची मुदत घेऊन आपण सरकारी मोजणी करणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, ते आकर्षण इतकं जबरदस्त असतं की त्या आकर्षणापुढे माणसाला काही सुचत नाही. आणि तेच झालं. आमच्या पक्षकारांनी खरेदीखत करून टाकलं. पाऊस संपला, दिवाळीचे दिवस आले. पक्षकार आमचा जमिनीवरती गेला कुंपण टाकायला. त्यावेळेस त्या गावातली जी व्यक्ती होती, एक व्यक्ती होती जिची ती जमीन होती, ती व्यक्ती तिथे हजर राहिली आणि ती म्हणाली, ही जमीन तर माझी आहे. आणि मग दोघांमध्ये वाद चालू झाले. आता अशा वेळेस तुम्ही म्हणाल, एजंट कुठं होते? तर अशा वेळेस एजंट लोक स्वतःचं अंग अतिशय व्यवस्थितपणे बाजूला काढून घेतात. आणि मग आता कोर्टामध्ये केस चालू आहे. अशीच बाब एका केसमध्ये झाली. आम्ही पक्षकाराला सांगत होतो की तुम्ही सर्च घ्या, कारण सर्चमध्ये जर का काही सापडलं आपल्याला विपरीत, तर आपल्याला ती जमीन घेता येणार नाही.
पण जमिनीचं लोकेशन अतिशय सुंदर होतं. पक्षकार प्रेमात पडला, आकर्षणाला बळी पडला आणि पक्षकाराने डायरेक्ट सेल करून टाकलं. आणि त्या जमिनीवरती वडिलोपार्जित जे काही त्यांचं कुटुंब होतं त्याच्यामध्ये वाद चालू होते आणि ते वाद कोर्टात होते. आणि त्या वादाची नोटीस ऑफ लीज पेंडन्सी त्या पक्षकाराने म्हणजे विरुद्ध पक्षकाराने सब रजिस्ट्रारकडे नोंदवलेली होती. आता विनाकारण आमच्या पक्षकाराला कोर्टाच्या खेट्या घालायला लागत आहेत. म्हणून मित्रांनो, आज या व्हिडिओच्या द्वारे मी एक सोशल लीगल अवेअरनेस तुम्हाला देऊ इच्छितो की तुम्ही जर का शेतजमीन, सेकंड होम, फार्म हाऊस असं जर का काही खरेदी करत असाल तर सर्वप्रथम एकतर वकील अपॉइंट करा. दुसरी गोष्ट, त्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट घ्या. तिसरी गोष्ट, त्या प्रॉपर्टीची पब्लिक नोटीस द्या. चौथी गोष्ट, त्या प्रॉपर्टीची मोजणी, सरकारी मोजणी करणं अत्यंत आवश्यक आहे. पाचवी गोष्ट, सरकारी मोजणी झाल्यानंतर तिथं तुमचा बोर्ड लावा आणि मग 15 दिवसानंतर तुम्ही त्या जमिनीचं स्वतःच्या नावे खरेदी खत करून घ्या. आता ह्याच्या उपरही जर का तुम्हाला त्रास झाला तर मग मी असं म्हणेन की 1% नशिबाचा भाग असतो आणि 99% प्रयत्नाचा भाग असतो. पण मला गॅरंटी आहे मित्रांनो की इतकं सगळं केल्यानंतर 100% तुम्ही जी शेतजमीन, सेकंड होम, फार्म हाऊस घेणार आहात ते 100% फुल प्रूफच असेल आणि त्याचं टायटल 100% तुम्हाला क्लिअर मिळेल. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर आणि फॉरवर्ड करा, जेणेकरून लोकांच्या मध्ये एक जनजागृती तयार होईल.